वाटली तुला जत्रा? भारी. आणि जत्रा काय खरंच जत्रा होते. 3-4 लोकांनी तर सरळ माझ्या पायावर पाय ठेवून जत्रा म्हणजे खरंच जत्रा होती असं तिचं म्हणणं आहे. छोटीशी सांडशी आहे, हे स्टँड आहे. काची गाडी मग इस्त्री. मी डिझाईन पाठवून तुम्हाला म्हणजे बनवून देऊ शकते किंवा कुरिअरही करू शकते तुम्ही. सो अशी ही पर्स आहे. हे असं काहीसं दिसतं. ते मस्त वाटतंय. थोडीशी मान खाली कर बरं. हे बघा, हे तिचं आधीचं रबर लावलेलं ते, आणि हे असं आहे. क्यूट आहे एकदम, मस्त. हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द न्यू व्लॉग. तर आजच्या व्लॉगची सुरुवात मी आत्ता दुपारी करत आहे. ऑलमोस्ट 4 वाजत आले आहे. त्रिशा स्कूलमधून आली. सकाळपासून मला काही वेळ नाही मिळाला, कामात होते. सो मी काय व्लॉगला सकाळी सुरुवात नाही केली. म्हटलं चला आत्ता करूया, आत्ता मी थोडी फ्री होते. आणि त्रिशाला आता स्नॅक्स बनवून द्यायचं आहे. म्हटलं चला व्लॉगची सुरुवात करूया. आज आता दुपारनंतर मी थोडी निवांत आहे. आणि आज फ्रायडे आहे. संध्याकाळी 1-2 प्लॅन्स ठरले आहे, कारण उद्या सॅटर्डे, परवा संडे, सो वीकेंड आहे. म्हटलं चला आज संध्याकाळी थोडं निवांत आहे, तर बघूया काय प्लॅन होतो ते. पवनाथडीला जायचा आमचा प्लॅन आहे. बघू आता राजेश ऑफिसमधून केव्हा येता आणि मग जाणं होतंय की नाही, आणि गेलो तर केव्हा होतंय वगैरे ठरवतोय. बघूया कसं होईल ते. तर आता मी त्रिशाला स्नॅक्स बनवून देते. कॉर्न बनवते. बघूया. त्रिशा कॉर्न बनवू का? ठीक आहे, चला मी आता त्रिशाला स्नॅक्स बनवून देते. तर मस्त असे इथे हे कॉर्न मी बॉईल करून घेतलेत. छान बॉईल करून झाले. यात आता मी चाट मसाला टाकून घेते, थोडंसं लाल तिखट, मीठ अगदी किंचित, कारण चाट मसाला पण घातला आहे आणि मी बॉईल करताना पण थोडं घातलं होतं मीठ. सो मीठ अगदी थोडंसं. त्यानंतर कोथिंबीर आणि लिंबू पिळायचं मस्त असं. मस्त असं हे स्वीट कॉर्न रेडी आहे. त्रिशा, मिक्स करा. त्रिशाचा आता हा TV बघण्याचा टाइम आहे आणि ती बघते हास्य जत्रा. अर्धाच तास आहे आता तिच्याकडे अजून TV बघायला, मग अभ्यासाला बसणार आहे. ओके, चलो. हॅलो. तर आता ऑलमोस्ट 7 वाजत आले आहे. माझं काम होतं ते झालं आणि पराठ्याचं पीठ मी भिजवून ठेवलं, म्हणजे कणिक मळून घेतली आहे पराठ्याची. आणि जेवण करून जायचं आहे आम्हाला पवनाथडीला. राजेश ऑफिसमधून आले आहे. आता मी पराठे बनवणार, मग आम्ही खाऊन जाणार आहे. कुठे जायचं असेल आणि स्वयंपाक अगदी पटकन झाला पाहिजे असं जेव्हा मला वाटतं, तेव्हा मी मोस्टली पराठे, थालीपीठ किंवा मग पुलाव वगैरे असाच मेनू चूज करते लंच किंवा डिनरसाठी. सो आज मी तेच भोपळ्याचे पराठे करायला घेतले. आणि पराठे, थालीपीठ हे असलं की ते गरमागरमच खायला छान वाटतं. सो मी एका वेळी असे सगळे बनवून ठेवून मग जेवायला बसूया असं नाही करत. मी जसे एक एक बनतील तसे गरमागरम दोघांना एक एक असे देत असते आणि मग शेवटी मी खायला बसते. सो तेच आता माझं इथे चालू आहे. मस्त असे गरमागरम मी भोपळ्याचे पराठे करून घेतले. आणि ह्याची रेसिपी मी आत्ता रिसेंटलीच पोस्ट केली आहे. डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक ॲड करते,
नक्की जाऊन चेक करा. आणि एकदम पटकन होणारी आणि तितकीच हेल्दी अशी ही रेसिपी आहे. नक्की ट्राय करा आणि ट्राय केली तर कसे झाले होते हे मला कमेंटमध्ये सांगायला अजिबात विसरू नका. सो मस्त असे मी इथे पराठे बनवून घेत आहे आणि लगेचच जसे बनत आहे तसे मी त्रिशाला आणि राजेशना देत होते. आणि छान असं मस्त गरमागरम पराठे, दह्याची चटणी, मस्त असा हा बेत झाला होता आणि पोट पण भरून जातं त्याने. मस्त आम्ही रेडी झालोय, जेवण झालं, छान असं रेडी झालोय त्रिशा आणि मी. राजेशचं अजून आवरतोय. 8:15 वाजले, 8 वाजेला निघायचं असं माझं टार्गेट होतं, पण सगळं आवरता करता 8:15 झाले. आता निघतोय आम्ही. कुठे जायचंय त्रिशा? सांगू ते काय मी विसरली त्याचं नाव. आताच सांगितलं, आताच विसरली. कुठे ते जिथे जत्रा, हा जत्रा. त्रिशा पहिल्यांदा जाणार आहे. त्रिशा याच्या आधी कधी गेली नाहीये, तर आज पहिल्यांदाच आम्ही तिला घेऊन जाणार आहे. म्हणजे खूप लहान असताना नेलं होतं तिला, गेली नाही, पण ती खूपच लहान होती तेव्हा, काही तिला एवढं कळत पण नव्हतं. तिला ते आठवतही नसेल. 1-1.5 वर्षाची असेल आहे ना, 1-1.5 वर्षाची असताना नेलं होतं. तिला काही ते आठवत पण नसेल. तर आता म्हटलं चला त्रिशाला पण दाखवूया पवनाथडीची जत्रा कशी असते. आणि आम्ही तर बऱ्याचदा जायचो, पण आता वाकडला राहायला आल्यापासून आमचं कमी झालं. आणि आज म्हटलं चला जाऊया. सो आता निघतो आम्ही. हे काय? ओके, कार्ड वगैरे. खूप सुंदर अशा वस्तू इथे होत्या. तुम्ही बघत आहात ह्या बास्केट्स आणि बॅग्स होत्या ज्या ब्लाइंड वुमेन्सने बनवल्या होत्या आणि हँडमेड होत्या. सो खूप छान असं विणकाम केलेलं होतं आणि एकदम स्टडी होत्या. इथे हे प्रेसॉनचे नेल्स होते आणि ते नेल आर्ट आपल्या नेल्सवर पण करून देता आणि प्रेसॉनचे पण होते असं म्हणाले ते. आणि मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर घेऊन आले की कधी गरज पडली तर आपण करून घेऊया म्हणून. सुंदर असं त्यांचं पण काम होतं. भरपूर स्टॉल होते आणि तुम्ही बघत आहात खूप गर्दी होती. छोटीशी सांडशी आहे, हे स्टँड आहे, व्हिस्क छोटंसं, कळशी, इकडे झाऱ्या वगैरे पण आहे. चहाची गाणी बघ, मस्त आहे ना, एकदमच क्यूट आहे. इस्त्री, कळशी, तवा बघ त्रिशा, तवा. गॅस तुझ्याकडे पण आहे ग. हे भांडे ठेवायची पाटी, वॉर्डरोब, ओव्हन, फ्रीज, खूपच क्यूट आहेत सगळीच भांडी. हे ते असायचं पहिले, काय म्हणतात याला, नाव आठवे ना. हे अगदीच क्यूट आहेत. काय हो, काय खाणार आहे तुम्ही? मग आता तुम्ही काय सांगितलं? सुरमई थाळी. आम्ही दोघी प्रॉपर जेवण करून आलो. म्हणजे माझं तर ठरलं होतं मी तर काही ते काही खाणार नाही, पण राजेशचं ठरलेलं होतं की ते इथेच जेवणार आहे. सो त्यांनी एकच पराठा खाल्ला होता आणि आता त्यांनी कुठली थाळी ऑर्डर केली? सुरमई
सुरमई थाळी ऑर्डर केली आहे आणि ते इथेच जेवणार आहे. हां, भरपूर सारे ऑप्शन आहे, खूप ऑप्शन आहेत. तुम्ही बघू शकता व्हेज नॉन व्हेज दोन्ही पण ऑप्शन भरपूर आहेत. बट राजेशना नॉनव्हेजच खायचं होतं, त्यात पण फिश. हे एकदम होममेड एकदम घरगुती असतं, सो त्यांना हेच खायचं होतं. सो आता आम्ही आलेलो आहे. सो राजेशची सुरमई थाळी आली आहे आणि तुम्ही बघू शकता सुरमईचा पीस बऱ्यापैकी मोठा आहे. ऑलमोस्ट माझ्या हाताच्या पंजा एवढा आहे. दिसतो तर एकदम मस्त आहे. बघूया आता कशी लागते थाळी. कशी आहे त्रिशा? तू खाणार? नाही, मग तू काय खाणार? मी काही फ्राय कसं आहे? मस्त. वा वा वा, एन्जॉय. मी डिझाईन काढून तुम्हाला म्हणजे बनवून देऊ शकते किंवा कुरिअरही करू शकते तुम्ही. भरपूर स्टॉल आहे तिथे. आता बरंच लेट झालंय, सो ते बंद होत आहे. त्रिशा आणि मी बघायला आले. राजेश जेवतोय, म्हटलं चला आपण राऊंड मारून येऊया आणि आता हे बंद करत आहेत. त्रिशा आता ह्या बैलगाडीत बसली आहे. मी तर बसलेली आहे रिअलवाल्या बैलगाडीमध्ये, बट त्रिशाला नाही कधी तो आनंद घेता आला. सो त्रिशा नाही, त्याच्यावर नको चढू त्रिशा, मागेच बस. बस तिथेच. कसं वाटतंय? त्रिशा आणि मी वेगळीकडे फिरत होतो तोपर्यंत राजेशने बघा ही शॉपिंग केली. मस्तच आहे हो, छोटासा मोर. नाईस. बघू. त्याच्याने असं केलं ना बरोबर. हा, स्प्रिंग आहे. नाईस नाईस, मस्त आहे, छान. सो तिथे हे जायंट व्हील वगैरे ह्या राईड्स पण होत्या, पण आम्ही काही तिथे गेलो नाही. बट भरपूर गर्दी होती. हे ट्रॅम्पोलिन वगैरे ह्या सगळ्या गोष्टी तिथे होत्या किड्ससाठी आणि मोठ्यांसाठी पण. बट आम्ही नाही गेलो तिथे आणि भरपूर गर्दी होती. भरपूर एन्जॉय करत होते लोक आणि छान होतं. म्हणजे अगदी जुन्या आठवणी ताज्या झाल्यासारखं वाटत होतं तिथे गेल्यानंतर. इथे सगळी ही लोखंडी कढई, पॅन, तडका पॅन हे सगळं आहे. म्हणजे बाहेर आहे हे सगळं आणि मस्त आहे. तवा सुद्धा आहे लोखंडी. भरपूर ऑप्शन्स आहेत. हे तडका पॅन, तवा, कढई पण भरपूर सायझेस मध्ये, छोटी मोठी. छोटा खलबत्ता आणि मुसळी पण आहे. नाईस. आप्पे पात्र. बरंच मोठी लाईन आहे, तुम्हाला दिसत असेल लांबपर्यंत. तर आम्ही बाहेर पडलोय आता. भरपूर गर्दी होती. आज फ्रायडे असल्यामुळे गर्दी आणि उद्या सॅटर्डे संडे आहे. सो आणि परवा लास्ट डे आहे म्हणून भरपूर गर्दी होती आणि छान होतं, एकदम मस्त होतं. म्हणजे काही गोष्टी अशा असतात ना आपल्याला शॉपमध्ये पण नाही मिळत किंवा मिळाल्या तर खूप एक्सपेन्सिव्ह असतात वगैरे. सो इथे त्या वस्तू एकदम मस्त छान मिळतात आणि रिजनेबल प्राईसमध्ये मिळतात. गर्दी आहे आणि आता बंद झालं ॲक्च्युली ते. सो सगळा जो क्राऊड होता आतमधला तो आता एकदम सगळा बाहेर पडला आहे, त्यामुळे गर्दी आहे. आणि गाडी आम्ही बरीच लांब पार्क केली आहे आणि बऱ्याच महिन्यांनी आम्ही सांगवीत आलो. महिन्याने की वर्षाने सांगवीत आलो आणि भरपूर चेंजेस झाले आहे सांगवीमध्ये. आता छान मस्त डेव्हलप झालं आहे सांगवीमधल्या, पण बऱ्याच गोष्टी भरपूर छान झाल्या आहेत. आधी आम्ही
इथे राहिलो आहे काही दिवस, काही वर्ष सांगवीमध्ये राहिलो आहे आणि नंतर वाकडला शिफ्ट झालो. सो एकदम फॅमिलियर आहे आम्हाला हा एरिया. छान वाटलं इथे येऊन, म्हणजे जेव्हा पण आम्ही इथे येतो तर छान वाटतं. आणि त्यामुळे पवनाथडीला आम्ही इथे होतो तेव्हा बऱ्याचदा यायचो, बट वाकड शिफ्ट झाल्यामुळे आता कमी येणं होतं सांगवीमध्ये. आणि पवनाथडीला तर नाहीच येणं झालं जसं आम्ही इथून शिफ्ट झालो. सो आता चाललो आहे आम्ही. काय म्हणते त्रिशा, कशी वाटली तुला जत्रा? भारी. आणि जत्रा काय खरंच जत्रा होते. 3-4 लोकांनी तर सरळ माझ्या पायावर पाय देऊन ठेवलाय. Seriously? जत्रा म्हणजे खरंच जत्रा होती असं तिचं म्हणणं आहे. सो त्रिशाने पहिल्यांदा बघितली पवनाथडीची जत्रा आणि मजा आली तिला. आणि शॉपिंग सगळी त्रिशाचीच झाली आहे. जेव्हा पण मी एक्झिबिशनला जाते माझं असं असतं की मला काहीतरी घेण्यासाठी जाते, पण मॅक्सिमम टाईम असं होतं की तिचीच शॉपिंग होते. आज पण तसंच झालं आहे. तिच्यासाठी घेतल्या गेलं, जे काही घेतलं गेलं ते जे काही घेतलं ते मी तुम्हाला आता घरी गेल्यावर दाखवते. फार असं काही नाही घेतलं, छोट्या मोठ्याच गोष्टी घेतल्या पण छान मिळाल्या. चला आता जातो आम्ही घरी. हॅलो. तर जस्ट आम्ही घरी आलो, फ्रेश झालो आणि आता मी तुम्हाला शॉपिंग दाखवते तिथे काय काय केलं ते. फार मेजर असं काही नाही घेतलं, जस्ट नॉर्मल छोटी मोठी शॉपिंग केली, ती पण त्रिशाचीच होत्या. काही गोष्टी होम डेकोरच्या वगैरे मला घ्यायच्या होत्या, बट नंतर सगळी स्टॉल बंद व्हायला लागली होती. सो त्यांनी काही स्टॉक ठेवून दिला होता, काही ते पॅक करत होते. आणि मग जिथे मला वाटलं की हे छान आहे, आपण हे घेऊ शकतो, अशा स्टॉलवरच्यांचे मी कार्ड्स घेऊन आले, व्हिजिटिंग कार्ड किंवा इन्स्टा ID वगैरे. ते बोलले की आम्ही इथेच राहतो आसपास, तर तुम्हाला पाहिजे असेल तर आम्ही व्हॉट्सअपला फोटोज वगैरे शेअर करू, तुम्ही तसं ऑर्डर करू शकता. सो मला 1-2 गोष्टी आवडल्या आहेत, तर त्यांचे कॉन्टॅक्ट नंबर वगैरे मी घेऊन आले की ह्यांना ऑर्डर देऊन आपण ह्या मागवून घेऊ म्हणून. सो असं आहे. आणि जी काही छोटी मोठी शॉपिंग केली आहे ती त्रिशाचीच आहे, तर मी तुम्हाला दाखवते. तर त्रिशाला ही अशी क्यूट अशी एक पर्स घेतली आहे. मस्त वाटली मला, ही वेगळी काहीतरी होती. म्हणजे बाकी पर्सेस आहेत तिच्याकडे भरपूर, बट हा पॅटर्न खूपच वेगळा होता. अशी क्यूट अशी डॉल आहे इथे, त्याला अशी ही पूर्ण मण्यांची अशी ट्रान्सपरंट पिंक मण्यांची स्ट्रिंग आहे. म्हणजे ही शोल्डरला अशी अडकवू पण शकतो आणि असं हँडल पण आहे, तर हातात पण पकडू शकतो. सो अशी ही पर्स आहे. मागून पण ह्याला अशी नेटची ही फ्रिल आहे आणि क्यूट आहे एकदम. आणि हे ऍक्च्युली हे प्लास्टिक मटेरियल मध्ये आहे. 1 मिनिट, हे बघा, ऍक्च्युअल पर्स ही अशी आहे, प्लास्टिकची आहे. आणि पुढे तिला अशी म्हणजे मागून आणि पुढून ही अशी फ्रिल लावून त्याला ही क्यूट अशी छोटीशी डॉल लावलेली आहे. आणि ओपन होते कशी, इथे असं एक बटन दिलेलं आहे, हे प्रेस करून ओपन करायची. हे बघा, अशा प्रकारे ही ओपन होते. ह्यात ऍक्च्युली लाईट पण आहे त्रिशा, हे बघा. अरे हे आम्हाला माहित नव्हतं यात लाईट पण आहे. मी जस्ट आता ओपन केलं तर ह्यात अशी ही बॅटरी आणि हे दिसलं. हे किती दिवस चालेल माहित नाही, बट ह्याचा सेल चेंज करता येईल. तुझी बॅग होती बघ, त्या बॅगला होतं. सो आपला घड्याळाचा जो सेल असतो ना राऊंडवाला छोटासा, हातातलं रिस्ट वॉचचा, तसा सेल असतो. सो ही बॅटरी आहे आणि अशा प्रकारे ही आतमध्ये अशी आहे. छोट्या मोठ्या गोष्टी ठेवायला असं छान आहे, मस्त आहे. तर हे असं लॉक होते. सो अशी ही पर्स आहे क्यूटशी. ये तुला यायचं आहे का व्हिडिओत? सो अशी ही क्यूटशी पर्स आहे, मस्त एकदम. आणि हे एक बो घेतला आहे, त्रिशालाच घेतला आहे हा बो. अशी चेरी आहे हा आणि क्यूट असं इथे असं त्याचं बो टाईप, म्हणजे मे बी ते चेरी जशी असते ना वरती लीफ आणि खाली तसं. सो हे तसं आहे, क्रोशाचं आहे हे. आणि
ऍडजस्टेबल आहे, म्हणजे पोनीला आपण घालायचं. हे पोनी घातला की हे असं पोनीच्या ह्याच्यानुसार, म्हणजे रबर जिथे लावलं आहे तिथे हे ऍडजस्ट करायचं. असं हे बघा, असं वरती असं खाली असं होतं ते. सो पोनीला अडकवून द्यायचं. बघू का त्रिशा, आपण ट्राय पण करून बघू. तर त्रिशाचा पोनी घातलेलाच आहे, तर आपण ट्राय करून बघूया. हे बघा, हे असं काहीसं दिसतं. ते मस्त वाटतंय. थोडीशी मान खाली कर बरं. हे बघा, हे तिचं आधीचं रबर लावलेलं ते, आणि हे असं आहे. क्यूट आहे एकदम, मस्त वाटतंय. अशा प्रकारे दिसतंय. सिंपल पण आहे लावायला. असं काय आपण रबर असं पीळ करून लावतो तसं नाही. जस्ट वरती वरती ते असं ओढून घ्यायचं आणि मस्त दिसतं, एकदम छान वाटतंय. सो असं हे एक घेतलं त्रिशाला क्रोशाचं. आणि त्यानंतर त्रिशासाठी भांडी घेतली आहेत खेळण्यासाठीची, छोटी छोटी भांडी. त्रिशाला आणि त्रिशाच्या फ्रेंडला अनायाला, माझ्या मैत्रिणीची मुलगी अनाया, तिच्यासाठी आणि हिच्यासाठी अशी भांडी घेतली आहे. तुम्ही बघितलंच असेल त्या स्टॉलवर मी व्हिडिओ दाखवले. त्या स्टॉलवर मी व्हिडिओ दाखवलेला. खूप क्यूट अशी भांडी होती, खूप मस्त होती. त्यातली काही भांडी होती त्रिशाकडे, म्हणजे गॅस, मिक्सर पण आहे ना तुझ्याकडे, मिक्सर, वॉर्डरोब, फ्रीज, ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्रिशाकडे. काही गोष्टी होत्या ज्या नव्हत्या. त्रिशाकडे कुकर आहे, मसाल्याचा डब्बा आहे, टिफिन आहे, ग्लास, हे सगळं आहे. ते सोडून मी तिच्यासाठी घेतली भांडी आज. खूप मस्त मिळाली. हे असं क्यूट असं हे स्टँड आहे. जे आपण ठेवतो ना गरम कढई वगैरे ह्या गोष्टींसाठी, जे मोठं असतं त्यातलंच हे छोटस स्टँड आहे. आणि खूप छान आहे. क्वालिटी एकदम मस्त आहे. म्हणजे आपल्या मोठं जे आपण घरात किचन मध्ये वापरतो ते स्टँडची जी क्वालिटी असते ना, तीच सेम क्वालिटी आहे. असं नाही का एकदम पातळ वगैरे काहीतरीच आहे, तसं नाहीये. मस्त आहे ह्याची क्वालिटी. आणि तशीच ही सांडशी पण होती. ह्याची पण क्वालिटी एकदम मस्त आहे, खूपच छान आहे. क्यूट आहे. ही सांडशी नव्हती त्रिशाकडे, सो ही घेतली. मस्त आहे, एकदम छान मिळाली. हे घेतलं. अजून ही चहाची गाळणी होती, ही पण नव्हती त्रिशाकडे ना. ये ना, तुला यायचं आहे का व्हिडिओत, मग नीट तरी बस. तर हे चहाची गाळणी मस्त होती ही पण. सो ही घेतली त्रिशाला. आणि हे ताट, त्रिशाकडे असं ताट नव्हतं, प्लेन वाले असतात ते होते, हो ना. थाळी वाले, अशी थाळी टाइप नव्हती. हा, असे नव्हते. सो हे घेतले. हे 2 घेतले. त्रिशाला एक आणि अनायाला एक. सो हे 2 घेतले. हे पण 2 घेतले ना. हे सांडशी पण 2 घेतले, एक अनायाला आणि एक त्रिशाला. तिला माहित नाही कितपत कळेल, कितपत खेळेल, पण मला वाटलं की ठीक आहे, ती थोडी मोठी झाली की तेव्हा खेळेल, म्हणून मी हे तिच्यासाठी पण घेतलं. सो हे 2 घेतले. हे पण 2 घेतले, जे आपण फुलके, पापड वगैरे भाजण्यासाठी आपण हे वापरतो ना, चिमटे, हे असे. सो हे पण दोघींना एक एक घेतले. सो हे पण एकदम मस्त आहे, क्यूट आहे. हे पण नव्हतं त्रिशाकडे, सो हे पण दोघींना एक एक घेतले. हा तवा एक घेतला. तवा तुला घेतलाय की तिला घेतलाय? मलाच नाही माहिती. जे दिसलं मी ते घेतलं. आता बघूया. त्रिशाने वापरलं तर मी तिलाच नंतर देऊन देणार आहे सगळं, कारण बऱ्याच गोष्टी ज्या त्रिशाने वापरलेल्या पण नसतात, किंवा मग वापरल्या असेल तर एकदम आहे तशाच ठेवलेल्या असतात. सो मी त्या अनायालाच देते, आणि ती पण एकदम खुशी त्या सगळ्या गोष्टी वापरते. सो हिने जरी ठेवून घेतलं तरी नंतर मी ते तिलाच देऊन टाकेल. सो हा तवा पण एक आहे. नानूला का? ठीक आहे. हा झाऱ्या माझ्या होते, तुझ्याकडे हे आहे ना झाऱ्या आहे, फक्त ह्याचा साईज मध्ये छोटा आहे पण तुझ्याकडे. मग हा नानूलाच देऊ. हा एक झाऱ्या पण मला आवडला, सो हा एक घेतला. असं का दिसतंय? हा झाऱ्या एक घेतला. हे आहे तुझ्याकडे? हे पण आहे ना. हे दोन्ही नानूलाच. एक उलटणी आणि एक झाऱ्या. सो हे नानूला. गॅस नानूला. तुझ्याकडे आहे? नाही, दिसलं नाही. बघितला का तू एकदा? बघितलं ना. सो हा एक क्यूट असा गॅस आहे, तो एक घेतला मी. सो अशी हीच सगळी भांडी वगैरे घेतली मी. आणि छान अशी त्रिशाची आज शॉपिंग झाली. त्रिशाला खूप वाईट वाटत होतं की आईला काहीच घेता नाही येते, म्हणजे अक्षरशः तिला रडायला येत होतं की आई प्लीज तू काहीतरी घे ना, तू तुला काहीच नाही घेतलं. 1 मिनिट थांब.
की तू काहीतरी तरी घे. म्हणजे ती कुठल्याही स्टॉलवर थांबलं की असं म्हणायची, आई घे ना तुला, आई घे ना तुला. तिला असं वाटत होतं की मलाच एवढं घेतलं गेलं, आईने तर तिला स्वतःला काहीच नाही घेतलं. सो ती सारखं म्हणायची, कुठल्याही स्टॉलवर काही पण घ्यायला लावत होती. बट माझं असं होतं की ठीक आहे ना, काय नाही आवडत आहे काय किंवा नाही भेटत आहे काय, उगाच काय घ्यायचं. सो अशी छोटी मोठी शॉपिंग केली. सो असा होता आजचा आमचा दिवस, छान स्पेंड झाला. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या अशाच छानशा ब्लॉग मध्ये. तोपर्यंत खुश राहा, काळजी घ्या, बाय.